हाय गाईस, तर आजच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. तुम्हाला तर माहितीच आहे आमची इथं लग्न असल्यामुळे त्याचीच गडबड चालू आहे. तर आज होतं आमच्या इथं कुरवड्या टाकणं. तर मस्त असे बायांना बोलवून वगैरे कुरवड्या टाकल्या. आणि हे आहे आमच्या आजी म्हणजेच माझ्या सासऱ्यांची. आणि इकडे चालू होतं पत्रिकांचा विषय. तर सगळ्यांना पत्रिका वगैरे द्यायची आहे. तर ॲड्रेस वगैरे नाव वगैरे टाकणं चालू होतं. बघा ना, सर्वांची इच्छी दिवाळी संपली पण आमच्या इच्छी संपाचं नावच नाही घेत आहे. तर हे बघा ना, इकडे फटाके वगैरे फोडत होते. हा काही दिवा आम्ही दिवाळीला आणला होता पण तो न काय कारणास्तव उडवला गेलाच नाही, म्हणून आम्ही आता बुडवायला काढलेला होता. त्या आकाश दिव्याची हाईट आणि माझी हाईट एकच झाली होती. मला तर सांभाळल्याच नव्हतं जात. त्यामुळे मग मी यांना म्हटलं तुम्ही घ्या, कारण माझ्या हातात ना हा बसतच नाही आहे. खूप वरत जात होता, तो फुलत होता, तर त्यातनी गॅस भरत होता. हा ब्लॉग आपला खूप दिवसानंतर येत आहे कारण वेळच नाही भेटत आहे. लग्नाची गडबड वगैरे खूप चालू आहे. तर फायनली आमचा दिवा झाला आणि हे उडवायला गेले होते. तर ते दोनदा खाली आला पण तिसऱ्यांदा शेवटी तो गेला. आकाश दिवा उडवताना मजा तर खूपच येत होती कारण तो खालीच येत होता. तर फायनली तो सक्सेस झाला आमचा आकाश. त्याला तर वाटत आहे की आम्ही जबरदस्तीच पाठवत आहे. नाही रे बाबा, किती दिवस तुला घरात ठेवू आम्ही. जाताच तो तर ताराला पण छेनला. त्याची जायची इच्छाच नव्हती कशीच. तर लवकरात लवकर यांनी वर्त केले कारण त्याला आग लागलेली होती. तर लवकरच ते सरकावं लागलं होतं. तर फायनली त्याला उडवलं या बाईला. तर बघा ना, त्याचं टेन्शनच आलं कारण लोकांच्या घरात कापूस वगैरे आहे ना, तर भीती वाटते कुठं पण जाऊन पडतात ते. यांचं तर वेगळंच काही चालू होतं. फटाक्यात वातीत फटाका टाकून पाहत होते. तर यांनी पण मोठे मोठे बॉम्ब फोडायला घेतले. लोकांना जागवायचंच काम करतात हे कधी पण. रात्रीच्याच वेळेला फटाके वगैरे. आणि संध्याकाळच्या वेळेला इकडे वरात आली होती कारण आमच्याकडे शेजारच्या दादाचं लग्न होतं एका. तर बघा ना किती मस्त आहे. आणि हा मस्त घोडीवर बसून मजा करत आहे. इकडे तर आमची घोडी नाचायला लागली. पहा ना, बिचारीकडून रावणच नाही झालं. डीजे वाजला तर ती नाचायला लागली. चला तर मग भेटूया उद्याच्या मिनी ब्लॉग मध्ये. बाय.